झुरळ पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे, खरं बघितलं तर नीट परीक्षामध्ये जे काही घोटाळे झाले होते त्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी सुरू आहे. अनेकांना अटका झालेल्या आहेत, काही भविष्यात अजून काही लोकांना अटका होती. मला वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा या गोष्टीशी कुठेही संबंध नाही आहे किंवा तसं तपासात कुठं निष्पन्न झालेलं नाही आहे. घोटाळा झाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले, केंद्र सरकारनं कारवाईचे आदेश दिले, परंतु झुरळ पार्टीची सुरुवातीला मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा राजीनामा घ्या म्हणायला लागलेले आहेत. याचा अर्थ हे आंदोलन विद्यार्थ्यांच्यासाठी नाही तर मोदी सरकारला षड्यंत्र करून अफवा पसरून समाजामध्ये कशा पद्धतीनं बदनामी करता येईल त्यासाठी खऱ्या अर्थानं चालवलं गेलेलं हे आंदोलन आहे. एका बाजूला नीटच्या परीक्षा दुसऱ्यांदा झाल्या, जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते ॲडमिशनसाठी धावायला लागलेले आहेत, नापास झालेले आहेत ते बिचारी पुढच्या तयारीला लागलेले आहेत. पण नेमकं हिने आंदोलन चालवलं आहे कुणासाठी? आता त्या ठिकाणी जे सोनम काही वांगचूक यांना उचललं, त्यांना खऱ्या अर्थानं सोनम वांगचूक यांना शहीद करायचं होतं आणि संपूर्ण देशामध्ये या आंदोलनाचा भडका हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना या देशामध्ये तयार करायचा होता. आणि म्हणून मला वाटतं की दिशाहीन हे आंदोलन आहे, याला कोणतीही वैचारिक बैठक नाही, फक्त विरोधक त्याला खाद्य पुरवत आहे. मुंबई पुण्यातही खास करून मग एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, आक्रमकपणे इथं देखील आंदोलन करताना ते दिसत आहेत. राज्यातल्या नेत्यांबद्दल काय म्हणाल? सगळे तर त्याच्यासोबतच आहेत. काय आहे की राज्यातले विरोधी पक्ष हे सगळे रिकाम टेकडी आहेत आणि रिकाम टेकड्यांना सकाळचं जेवण झाल्यावर संध्याकाळच्या जेवणापर्यंत काम असत नाही. ते गावात पाराव येऊन बसलेले असतात, अख्ख्या जगाची मापं काढीत. आता तसे पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, हे सगळे रिकाम टेकडे आहेत, ह्यांना काही काम नाही. संध्याकाळच्या जेवणापर्यंत आपलं दंगा करत बसायचं. त्यामुळं या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं या सगळ्यांनी केलंय 50-60 वर्षामध्ये. यांनी आपल्या स्वतःच्या संस्था काढल्या आणि स्वतःच गब्बर झालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं यांना बोलण्याचा काही अधिकार आहे असं मला वाटतं. सोनम वांगचूक यांना शहीद करण्याचा डाव नेमका कुणाचा होता? सोनम वांगचूक यांना शहीद करण्याचा डाव होता का विरोधकांचा होता? कारण सरकार 20 दिवस त्यांच्याशी संवादच साधायला तयार नव्हतं. असं आहे की सोनम वांगचूक यांच्याबरोबर अंतर्गत सरकार म्हणून काहीतरी चर्चा झाल्या असतील त्यांच्या, परंतु त्यांची मागणीच एवढी चुकीची होती तरी सुद्धा एखाद्याचा जीव जातोय तो वाचणं अत्यंत महत्वाचं होतं. परंतु सोनम वांगचुकला यांना शहीद करायचं होतं आणि सरकारला सोनम वांगचुकचा जीव वाचायला पाहिजे ही सरकारची भूमिका होती, म्हणून सरकारनं उचलून गेलं. मला वाटतं आता सोनम वांगचुकांनी खऱ्या अर्थानं जो संदेश आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तुम्ही खेळू नका, हा संदेश आता महाराष्ट्रात आणि देशात सगळ्या गेलेला आहे. आता त्याने नवा विषय शोधावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.